नमस्कार. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे. तर हे आहे माझं घर आणि इथे आहे आमच्या घराच्या बाजूला क्लब हाऊस. आमच्या सोसायटीचं क्लब हाऊस. इथे एंट्रन्सला आहे गणपती मंदिर. तर आज मी तुम्हाला माझं जो काही दिनक्रम आहे तो दाखवणार आहे. तर नक्कीच बघा. हे गणेश मंदिर आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला गणेश मंदिरात घेऊन जाणार आहे. हे असं शांत, निवांत असं वाटतं. आमच्या सोसायटीमध्ये खूप शांतता असते. दुपारच्या वेळेस तर खूप निवांत वाटतं इथे. तर हे माझं घर आहे. हे माझं पारिजातकाचं झाड खूप सुकलंय का कुणास ठाऊक. आधी सुरुवातीला खूप फुलं यायची याला. खूप छान होतं, टवटवीत होतं, हिरवंगार होतं. तर इथे माझी तुळस ठेवली आहे. हे बघा, मी माझ्या दारामध्ये असे फीडर्स लावले बर्ड्ससाठी. खूप सारे पक्षी येतात माझ्या अंगणामध्ये. रोज सकाळी खूप छान त्यांचा किलबिलाट, चिवचिवाट ऐकायला येतो. खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे. असं त्यांच्यासाठी पाणी ठेवलंय. सर्व प्रकारचे पक्षी येतात. हे इथे माझ्या घराच्या शेजारीच आहे गणेश मंदिर. हे बघा. बघा किती बर्ड्स आलेत आता. रोज त्यांना असं बघतच राहावंसं वाटतं. असे छान वाटतं ना. हे असे छोटे छोटे पक्षी आहे ना, त्यांना बुनिया म्हणतात. मलाही माहीत नव्हतं, माझ्या मिस्टरांनी सांगितलं मला. तर आता हे माझं घर आहे. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या घरामध्ये. इथे किती आवरलं ना, तर आमच्या स्वराचं हे विणकामाचं सामान इथे ठेवायलाच लागतं. ती अजिबात तिथून काढू देत नाही. हे बघा, तिचं काहीतरी चाललंय बनवायचं. खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी बनवते ती. मी दाखवेल तुम्हाला एखाद्या व्हिडिओत. हे माझं किचन आहे इकडे. इकडे एक बेडरूम आहे आणि वरती पण 2 बेडरूम आहे. नंतर एक देव्हारा आहे वरती माझा. तर आज सकाळची सुरुवात झाली स्वराच्या टिफिनमध्ये. आलू पराठे बनवले होते. तिच्या पप्पांना दोडक्याची भाजी डाळ घालून. काय रोज प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश असते. अर्णव तर सकाळी रोज क्लासला जातो. आल्यावर त्याचा ब्रेकफास्ट, नंतर लंच. दिवस कसा जातो कळतच नाही खरं तर. अर्णव माझा मोठा मुलगा, तो आता 12th गेलाय आणि मुलगी माझी 8ला आहे. हे असं काम आवरल्यावर जरा निवांत चहा घेऊ म्हटलं. कामं तर बरीच असतात. अजून कपडे लावायचे, देवपूजा केली. हे माझं देवघर. आज संध्याकाळी स्वराच्या मैत्रिणी अचानक घरी आल्या आणि सगळ्यांचं म्हणणं की आम्हाला जायचं सायकलिंगसाठी. आणि स्वरा बरेच दिवस झाले तिने सायकलिंग केली नव्हती. त्यात तिची छोटी सायकल होती. तिच्यानंतर तिने दादाची तिची सायकल वापरलीच नाही, चालवूनच पाहिली नाही. तिला म्हटलं, आधी तू सोसायटीत प्रॅक्टिस कर, मग जाऊयात आपण सायकलिंगसाठी. ही आमची सोसायटी. मग काय म्हटलं, खेळा इकडेच सायकल. बसला मग मुली सगळ्या इथे सायकल खेळत होत्या. तेवढ्यात मैत्रिणीचा कॉल आला की तिचे सासरे येतायत नर्मदा परिक्रमा करून, तर त्यांचं वेलकम करण्यासाठी या. मग काय पटपट साडी वगैरे चेंज केली आणि तिच्या सासऱ्यांच्या वेलकमसाठी आम्ही आलो तिच्या घरी. हे बघा, मुली खेळतायत अजून. हे आम्ही दोघी तिच्या हे किती सुंदर सजवले फुलांनी. हे असं त्यांचं वेलकम झालं. संध्याकाळी मग स्वरा म्हटली की मला पास्ता खायचा आहे. काय तिला तो रेड सॉस पास्ता बनवायचा होता. तिला म्हटलं, आता तू बनव, मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करते.
मग तिने स्वतःच बनवायला घेतला पास्ता. हे काय कटर मशीनमध्ये छानसं बारीक कट केलंय तिने सगळं. कांदा, गाजर, शिमला मिर्च, अजून काय टाकलंय, लसूण, आलं, हे सगळं छान तिने मिक्स केलं. एका बाजूला मग तिने पाण्यात गरम पाण्यामध्ये पिस्ता बॉईल व्हायला ठेवलाय. छान करते ती स्टेप बाय स्टेप, पण तिच्यासाठी हवं तरच करते ती, आमच्यासाठी काही करणार नाही. तिला म्हटलं थोडं जास्त कर म्हणजे दादाला पण देता येईल. आमचा अर्णव संध्याकाळी जिमला जात असतो, त्याला दिवसभर काही वेळ मिळत नाही क्लासेसमुळे. मग ते क्लब हाऊसमध्ये जिम आहे आमच्या, तिथे जातो तो. हे बघा असं छानसं सगळं येतं तिला करता, असं नाही की काही येत नाही, करायचंच नसतं. फरमाईश तर एवढ्या असतात ना रोजच्या तिच्या. हे बघा छानसं बनवते ती आता, फोडणी देतीये. तिला म्हटलं तू बनव, मी तुझं शूट करते. कसं आहे ना, नवीनच आहे यूट्यूबवर, त्यामुळे आयडियाच राहत नाही की कॅमेरा कसा पकडायचा, कधी सरळ पकडायचा आहे, कधी आडवा पकडायचा आहे. मग तिचं हे शूट करताना सरळच पकडला होता कॅमेरा. हा तिचा रेड सॉस पास्ताचा सॉस टाकलाय तिने. काय मुलांना सगळं कळतं, माहिती असतं काय करायचं, पण त्यांच्यासाठीच जे करायचं ते माहिती असतं बरोबर. ते पास्ता त्या कढईत टाक. असा छानसा यम्मी पास्ता तिने बनवला. मला पण दिला होता टेस्ट करायला, छान झाला होता. त्यात तिने बरंच काय काय ॲड केल्यानंतर अजून टेस्ट येण्यासाठी चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, थोडंसं ते काळी मिरी, असं बरंच टाकलं होतं. छान झाला होता. तिला म्हटलं आता तुझं आवर पटपट, मला स्वयंपाक पण करायचा होता. आमच्याकडे संध्याकाळी 7:30ला स्वयंपाक रेडीच लागतो. तुमच्याकडे किती वाजता जेवतात? आमचं 7:30ला जेवण स्टार्ट होतंच बऱ्यापैकी. अगदी थोडं 10-15 मिनटं मागे पुढे होतं, पण 7:30ला सगळ्यांना कंपल्सरी जेवणच हवंच असतं. मग काय तिचं झाल्यानंतर एका बाजूला पटपट शेंगा सोलून घेतल्या, भाजीची तयारी केली. तुम्ही कशी करता शेवग्याची भाजी? मी तर आज आमटी केली होती मस्त काळ्या मसाल्याची. हे सगळं कांदा, खोबरं, टोमॅटो टाकून असं भाजून घेतलं छानसं. एका बाजूला शेंगा ठेवल्या शिजायला, उकडायला. त्यात मीठ, मिरची, हळद, जिरे धना पावडर, थोडासा मसाला, हे सगळं ॲड करून छानशी पेस्ट करून घेतली. एका साईडला भात लावलाय कुकरला. मला आमटी आणि भात खूप आवडतो, शेवग्याच्या शेंगा आणि आमटीचा भात खूपच आवडतो. तुम्हाला कशी आवडते भाजी, मला नक्की सांगा. आमटी भात म्हटलं ना की मला भाकरी चपाती काही नसलं तरी चालतं, हेच आवडतं खूप खायला. रात्रीचं थोडं हलकं पण बरं वाटतं खायला. चपाती भाकरी जडच होते जरा. ही अशी माझी भाजी रेडी झाली. आमटी भात झाला. आता अर्णव म्हटलं की मी काय ती भाजी खाणार नाही, मग काय आता त्याच्यासाठी करा शेपूची भाजी. अशी डाळ घालून त्याला शेपूची भाजी बनवली. त्याच्यासाठी चपाती, आमच्यासाठी भाकरी, असा सगळा मेनू होता. हे असं प्रत्येकासाठी वेगवेगळं आयटम मला रोज बनवावे लागतात. कसा दिवस जातो ना कळतच नाही खरं तर. हे बघा डिनर आता रेडी झाला आहे आणि आम्हाला लागते सगळं तव्यावरून ताटात गरम भाकरी किंवा गरम चपाती. तर हा असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? तुमचा कसा असतो हेही मला सांगा. चला आजच्या दिवस एवढंच. बाय.